इस्कॉन मंदिराच्या बाजूला असलेल्या मेट्रो स्थानकाला हरे राम हरे कृष्णा इस्कॉन मंदिर असं नाव देण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर रवींद्र वायकर यांची माहिती। बच्चू कडू यांच्याकडून आणखी एका पदयात्रेची घोषणा। 29 जुलैला बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। पुढच्या टप्प्यात नागपूर इथे पदयात्रा करणार। 2 ऑक्टोबरला राज्यभरातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार, कडूंची माहिती। धुळे विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून अनिल गोटेंचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर निशाणा। अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश तुम्ही दिले होते का? गोटेंचा सवाल। पुरंदरमध्ये गुन्हेगारी वाढली होती, विकास कामं थांबली होती। माझ्या भाजप प्रवेशानं येणाऱ्या काळात फरक दिसेल, संजय जगताप यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार। माणगावच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसोबत 2 ऑगस्टला पक्षप्रवेश करणार। बीडमध्ये विजयसिंह बांगर यांच्याकडून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट। विजयसिंह यांनी महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा केला होता दावा। काँग्रेसची आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार। बिहारमधील मतदार याद्यांच्या पडताळणीबाबत चर्चा होणार। जम्मू काश्मीरमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहण्यावरून राजकारण तापलं। जम्मू काश्मीर पोलिसांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना शहीद स्मारकात जाण्यापासून रोखलं, तरीही ओमर अब्दुल्ला यांनी गेटवरून चढून जात शहीदांना श्रद्धांजली वाहिली। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांकडून 1676 पानांचं दोषारोपपत्र सादर। सासरा, सासू, नवरा, दीर, नंडेसह एकूण 5 जणांचा दोषारोपपत्रात उल्लेख। आत्महत्येच्या 59 दिवसांनी बावधन पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल। मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी भागात वरुण राजा बरसला। अकोला जीवन प्राधिकरण विभागाचा शाखा अभियंता निलंबित। ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाला यश। निलंबित अभियंत्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप। साताऱ्यात कोयनेच्या शिवसागर जलाशयात मुबलक पाणीसाठा, त्यामुळे जलाशय शिवप्रताप तराफा सेवेला सुरुवात। तराफा सुरू झाल्यामुळे कोयना भाग आणि कांदाटी खोऱ्यातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला। महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आयकर विभागाची छापेमारी। सुमारे 40,000 करदात्यांनी चुकीचे आयटी रिटर्न भरून 1045 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। बनावट टीडीएस दाखले आणि खोट्या ईमेल आयडीचा वापर करून सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार उघड। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 62 कोटींचं कोकेन जप्त। 6 किलो 200 ग्रॅम कोकेन जप्त करत एका महिलेला अटक। गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयची मोठी कारवाई। मुंबई क्राईम ब्रांचकडून घाटकोपरमधून पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक। चेडानगरमधून 2 तरुणांना 2 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसांसह अटक। बीड जिल्ह्यात गूढ आवाजासह काही भागात हादरे जाणवल्याची माहिती। बालाघाटसह शिरूर, कासार, बीड शहर, केजसह इतर भागात हादरे जाणवले। गूढ आवाज आणि हादरे जाणवल्यानं काही भागात लोक भयभीत। बीड जिल्ह्यातील धारूर गावात रेशनिंगच्या धान्याची तस्करी करणारा अटकेत। धारूर पोलिसांची मोठी कारवाई। गहू आणि तांदळाची 100 पोती जप्त। होळ गावात रेशन दुकानदार अशोक घुगेकडून रेशनिंगचं धान्य घेऊन केली जाणार होती तस्करी। जळगावच्या कांचननगरमध्ये पोलीस दलानं लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचा प्रकार। दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांची शनीपेठ पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली। गोविंदा बाविस्कर आणि संजय सौदागर अशी कॅमेरे फोडणाऱ्या तरुणांची नावं। रायगडच्या दादली पुलावरून एका व्यक्तीनं रात्री अंधारात नदीत उडी मारली। उडी नागरिकांना वेळेवर माहिती दिल्यानं तरुणाला वाचवण्यात यश। वसईच्या चिंचोटी धबधबा परिसरात बुडून 2 तरुणांचा मृत्यू। दोन्ही तरुण गोरेगावमधील रहिवासी असल्याची माहिती। याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील चिवटीबारी धबधबा प्रवाहित। चिवटीबारी धबधबा सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या सदृश रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांची उपाययोजना मार्गदर्शन करण्याची कृषी विभागाकडे मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण। हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत। नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूल नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। त्यामुळे प्रशासनाकडून 30 ठिकाणी साकव बांधले जाणार। परंतु या पुलाचं काम कधी सुरू होणार याबाबत माहिती नाही।
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खताचा तुटवडा निर्माण. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी. मात्र युरिया मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर इतर खत घेण्याची वेळ. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी इथल्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक. टोळी गावात दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा एकत्र येत मोठ्या संख्येनं ग्रामपंचायतीवर मोर्चा. नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग. नंदुरबार शहरात 4000पेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार होणार. नंदुरबारच्या गणपती मूर्तींची महाराष्ट्रासह इतर राज्यातही मागणी. नंदुरबार शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य. प्रशासन खड्डे बुजवत नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. तृतीयपंथीयांना घेऊन टाळ्या वाजवत पालिकेला जागं करण्याचा प्रयत्न. अंधेरीच्या पीव्हीआर आयकॉन इन्फिनिटी मॉलमध्ये पार पडला सिनेमा येरे येरे पैसा 3चा प्रीमियर सोहळा. प्रीमियर सोहळ्यात सिनेमातील कलाकारांसह अनेक इतर कलाकारांची उपस्थिती. खासदार संजय दिना पाटील यांचीही उपस्थिती. जळगावात महापालिकेच्या आपला दवाखानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 7 ते 8 महिन्यांपासून पगार नाहीत. स्वामी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी महिलांची शिपाई आणि अटेंडन्स पदावर नियुक्ती. निवड होण्यासाठी 50,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पैसे दिल्याचा महिलांचा आरोप. मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्वाचं. उद्धव ठाकरेंचं मत. तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार. सूत्रांची माहिती. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला. विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय. इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. मनसे युतीबाबत निवडणूक जाहीर झाल्यावर निर्णय घेणार. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न. ठाकरेंकडून मत व्यक्त. तर मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. ठाकरे सेनेची टप्प्याटप्प्यानं युतीची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण, मात्र दुसऱ्या टप्प्यातील काम निधी अभावी सुरू नाही. उद्धव ठाकरेंकडून सरकारवर निशाणा. 43 एसआरए प्रकल्प सुरू असूनही गरिबांना हक्काची घरं नाही. एका माजी आमदाराचे गुंड रोज एका एसआरएच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालून खंडणी वसूल करतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी. कोर्टानं दिली ऑगस्ट महिन्याची तारीख. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. जवळची तारीख द्या, कपिल सिब्बल यांची मागणी. तर ऑगस्ट महिन्यातील तारीख देऊ, सुप्रीम कोर्टाचं उत्तर. ऑगस्टमध्ये सुनावणी होणार असल्यानं उद्धव ठाकरेंना दिलासा मिळू शकतो. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल काही महिन्यात नक्की येणार. वकील सिद्धार्थ शिंदे यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं शिंदेंना बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह दिलं. संजय राऊतांचा आरोप. तर कोर्टाच्या निकालाची आम्ही चिंता केली नाही. आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. आरोपींवर हवी ती कलमं लावण्यात आलेली नाहीत. अनेक मंत्री आणि गृहमंत्रालयातून पोलिसांना फोन. मारहाण प्रकरणात प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाड प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत आरोपींना तात्काळ अटक केली. मुख्यमंत्र्यांची माहिती. तर योग्य ती कलमं लावून कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार. प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही. गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया. पवार आणि अंधारेंना कावीळ झालीये. काहीही झालं तरी भाजपवर आरोप करतात. पवार आणि अंधारेंनी केलेल्या टीकेवरून परिणय फुकेंचा पलटवार. तर गायकवाडांना काळं फासणाऱ्यावर कारवाई होईल. परिणय फुकेंची माहिती. प्रवीण गायकवाडांवरील कालचा हल्ला हा पूर्वनियोजित आणि पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला. दीपक काटेची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. उद्धव ठाकरे आणि भाजपच्या प्रवीण दरेकर यांची भेट. दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासाचा अहवाल ठाकरेंना दिला. तुझ्या मागे उभा आहे, प्रामाणिकपणे काम करत असशील तर तुझ्यासोबत बोलायला तयार. बाकीचे बोगस आहेत. उद्धव ठाकरेंचं दरेकरांना उत्तर. सगळेच उघडे पडतायत. सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या. अनिल परब यांची टीका. तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. राज्यात चड्डी बनियन गँग सुरू आहे. मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. कचऱ्यावरही टॅक्स लावलाय, तो अदानी टॅक्स आहे. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. चड्डी बनियन गँग कोणाला बोलता? हिंमत असेल तर नाव घेऊन बोला. निलेश राणेंचं
आदित्य ठाकरेंना चॅलेंज सभागृहातच भेटले.